नमस्कार, मी महावीर वजाळे. तुम्ही पाहताय मराठी दस्तक. टेंभुर्णी शहरामध्ये स्टॅम्प वेंडर वाल्यांचा मोठ्या पद्धतीनं घोळ सुरू आहे. हा घोळ अशा पद्धतीनं आहे की टेंभुर्णी शहरामधील अनेक स्टॅम्प वेंडर जे आहेत ते स्टॅम्प वेंडर 100 रुपयाचा स्टॅम्प देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. त्या संदर्भामध्ये त्यांनी कारण असं देत आहेत की केवळ आम्ही 100 रुपयाचा स्टॅम्प हा पीक कर्जासाठी देत आहे आणि तो पीक कर्जासाठी द्यायचा आहे असा आदेश जो आहे आम्हाला माड्याचा कोणी स्टॅम्प वेंडरच्या संदर्भातील जो अधिकारी कोणी मुंडे सुंडे कोणीतरी आहे त्यांनी असा आम्हाला आदेश दिलेला आहे असं देखील स्टॅम्प वेंडरवाले हे सांगत आहेत. त्याचबरोबर या संदर्भामध्ये मी स्वतः 2 स्टॅम्प वेंडरवाल्याकडे गेलो, परंतु त्यांनी टाळाटाळ केल्यानंतर मी स्वतः माड्याचे माननीय तहसीलदार भोसले साहेब यांना या संदर्भामधील स्टॅम्प घोटाळ्याच्या संदर्भामधील माहिती जी आहे ती फोनवरती दिली आणि फोनवरती दिल्यानंतर तहसीलदार साहेब हे म्हणले की जे स्टॅम्प वेंडर संबंधित आहेत त्यांच्याकडे फोन द्या. त्यानंतर मी या संदर्भामधील स्टॅम्प वेंडर यांच्याकडे फोन दिला, त्यांच्याशी बोलणं करून दिलं तर माननीय तहसीलदार यांच्यासोबत. तरी देखील जे स्टॅम्प वेंडर आहेत त्यांनी 100 रुपयाचा स्टॅम्प देण्यासाठी टाळाटाळ केलेले आहे आणि याच्यामध्ये पुन्हा 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 कोणी स्टॅम्प वेंडरच्या संबंधित कोणतर मुंडे सुंड्या नावाचा अधिकारी आहे याचं नाव समोर येत आहे. याच्या संदर्भामध्ये मी स्वतः तहसीलदार साहेब यांना बोलत असताना तहसीलदार साहेब म्हणले की मुंडे जे कोण अधिकारी आहेत त्यांना मी कॉन्फरन्स मध्ये घेत आहे, परंतु त्यावेळेस माननीय तहसीलदार साहेब यांचा मुंडे यांनी काही कॉल जो आहे तो काही रिसिव्ह केलेला नाही. त्यानंतर देखील मला तहसीलदार यांच्याशी बोलणं करून दिल्यानंतर देखील 100 रुपयाचा स्टॅम्प मिळालेला नाही. जर टेंभुर्णीमध्ये 100 रुपयाचा स्टॅम्प मिळत नसेल तर सोलापूर जिल्ह्यामध्ये माढा तालुक्यामध्ये अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची सर्वसामान्य जनतेची मोठ्या प्रमाणामध्ये स्टॅम्प घेत असताना या ठिकाणी अडवणूक होत आहे, पिळवणूक होत आहे. जर सर्वसामान्य लोकांची अडवणूक आणि पिळवणूक जर होत असेल तर याच्या संबंधामध्ये दंडाधिकारी माननीय तहसीलदार त्याचबरोबर जिल्हाधिकारी यांनी माढा तालुक्यामधील जो स्टॅम्प घोटाळ्याचा मोठा प्रकार आहे हा याच्यावरती त्यांनी कायदेशीर कारवाई करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर स्टॅम्प वेंडरवाले 100 रुपयाचा स्टॅम्प घेण्याच्या ऐवजी 500 रुपयाचा स्टॅम्प घ्या असं देखील सांगत आहेत, कारण 100 रुपयाचा आम्ही स्टॅम्प देणार नाही आम्हाला कोणी मुंडे सुंडे सांगत आहे असे ते म्हणत आहेत. त्याच्याऐवजी तुम्ही 500चा घ्या. म्हणजे या प्रकरणाच्या मागे मोठ्या प्रमाणामध्ये कुठला तरी घोटाळा आहे, या प्रकरणामध्ये काहीतरी घोळ सुरू आहे. माननीय तहसीलदार यांचा देखील आदेश ऐकला जात नाही. तहसीलदार यांचं फोनवरती बोलणं करून देखील त्यांच्या बोलण्याला काही किंमत नाही असं देखील माझ्या स्वतःच्या निदर्शनाला आलेलं आहे. त्या संदर्भात मी माननीय तहसीलदार यांना फोन केला, त्यामुळे ही गोष्ट निदर्शनात आलेली आहे, लक्षात आलेली आहे. तरी तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांनी स्टॅम्प वेंडर घोटाळ्यामध्ये लक्ष घालून जे संबंधित स्टॅम्प वेंडर आहेत जे 100 रुपयाचा स्टॅम्प देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्याचं गरजेचं आहे.